अन्नपूर्णाच किचनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण मोदक बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी गव्हाच्या पिठाची कणिक छान अशी मळून घेतलेली आहे। इथे मी तूप घेतलेला आहे 2 चमचे, वेलची आणि जायफळ वाटून घेतलेला आहे, 1 वाटी खोबरे घेतलेला आहे किसून, 1 वाटी गूळ घेतलेला आहे। इथे गॅसवरती मी आता कढई ठेवलेली आहे। तर आपण पहिल्यांदा सारण बनवून घेऊया। कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये पहिल्यांदा आपण तूप घालून घेऊया। त्यामध्ये खोबरे घालूया। छान असं तुपामध्ये खोबरं भाजून घ्यायचंय। खोबरं छान असं भाजून झालेलं आहे। त्यामध्ये आपण वेलची आणि जायफळची पूड घालून घेऊया। व त्यामध्ये किसलेला गूळ घालून घेऊया। छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे। आता हे 5 मिनिटं थंड होऊन घेऊया। छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे। तोपर्यंत आपण मोदक लाटण्याची तयारी करूया। कणिक ही आपली 10 मिनिटे चांगली भिजलेली आहे। आता याचे छोटे छोटे अशा गोळ्या करून घेऊया। छान असे लाटून घेऊया। अशा सगळ्या पुऱ्या आपण छोटे छोटे आधी लाटून घेऊया। छान अशा छोटे छोटे पुऱ्यांच्या आकारामध्ये आपण एकसारखे लाटून घेणार आहोत। कढईने एकदम पातळ, मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं। छानशा अशा आपल्या छोटे छोटे पुरे लाटून झालेले आहेत। छान अशा आपल्या सर्व पुरे लाटून झालेले आहेत। आता आपण भरून घेऊया। सारणही आपलं थंड झालेलं आहे। छान अशा आपण कळ्या पाडून घेणार आहोत। खूप सुंदर अशा कळ्या तयार होतात। खूप छान असा मोदक आपला तयार झालेला आहे। हे मोदक खायला अप्रतिम लागतात। याची चव ना एकदम सुंदर आणि इतकी छान लागते। महत्त्वाचं म्हणजे हे मोदक कसेही केले तरी बिघडत नाहीत। असे आपण हे सर्व मोदक भरून घेऊया। इथे मी गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण हे सर्व मोदक सारण भरून कळ्या पाडून घेऊया। छान असे आपले सगळे मोदक भरून झालेले आहेत। आता आपण तळून घेऊया। इथे गॅसवरती आपलं तेलही गरम झालेलं आहे।
तेलही आपलं गरम झालेलं आहे. आपण आता मोदक छान असे तळून घेऊया. हे मोदक एकदम छान असे क्रिस्पी लागतात. तुम्ही हे उकडूही शकता, उकडल्यावरती खूप छान लागतात. तळलेले मोदक 4 दिवस म्हटलं तरी आहे असे राहतात. मंद गॅसवरती आपण छान असे क्रिस्पी होईपर्यंत ते तळून घेऊया. छान असे आपले मोदक तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. व राहिलेले मोदक आपण तळून घेऊया. असं वरून तेल सोडल्यानंतर आतून एकदम छान असे क्रिस्पी मोदक होतात. त्यामुळे कोणताही तळणाचा पदार्थ तळत असताना वरून तेल टाकावे. छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण हे मोदक तळून घेणार आहोत. गॅस आता बंद करूया. आपले मोदक छान असे तळून झालेले आहेत. आता ते काढून घेऊया. हे मोदक जराही तेलकट होत नाहीत. छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर मोदक तयार झाले. खूप सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहेत. खूप छान मोदक आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.